श्री स्वामी समर्थ. उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका, कारण अधिक मासातील पवित्र कमला एकादशी आणि गुरुवार यांचा दुर्मिळ शुभ संयोग आला आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांची भक्तिभावाने सेवा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते. आज उपवास करून थांबू नका, तर अधिक मासातील कमला एकादशी ही अत्यंत पवित्र, पुण्य देणारी आणि भगवान श्री विष्णू तसेच माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळवून देणारी एकादशी मानली जाते. असे म्हटले जाते की वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण अधिक मासात येणारी कमला एकादशी विशेष फलदायी असते. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप, दान, दीपदान आणि नामस्मरण यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात अशी धार्मिक मान्यता आहे. शास्त्र सांगतात की ही एकादशी करावी म्हणून 11 जून रोजी आलेली कमला एकादशी ही अधिक मासातील अत्यंत पवित्र आणि शुभ एकादशी मानली जाते. असे म्हणतात की या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. कमला म्हणजेच महालक्ष्मी, म्हणून या एकादशीला माता महालक्ष्मीचे विशेष कृपा प्राप्त करण्याची सुवर्ण संधी मानली जाते. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी आहेत, पैसा टिकत नाही, कर्ज वाढले आहे, व्यवसायात नुकसान होत आहे, नोकरीत यश मिळत नाही किंवा घरात सतत काही ना काही अडचणी येत असतील, त्यांनी या दिवशी भक्तिभावाने भगवान श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीची सेवा करावी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य तितक्या लवकर उठावे. उठून स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ आणि शक्य असल्यास पिवळ्या किंवा शुभ रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर देवघर स्वच्छ करावे. देवघरात स्वच्छता आणि पवित्रता ठेवणे हे देखील एक प्रकारचे पूजनच आहे. त्यानंतर भगवान श्री विष्णू, माता महालक्ष्मी किंवा बाळकृष्ण यांना पंचामृताने अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर यापासून पंचामृत तयार करून अभिषेक केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. म्हणूनच अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने देवांना अंघोळ घालावी. कमला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मंगल मानले जाते. विशेषतः झेंडूची फुले, कमळाची फुलं किंवा सुगंधी गुलाब अर्पण करू शकता. माता महालक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय मानले जाते. घरात कमळ नसेल तर कोणतीही स्वच्छ आणि सुगंधी फुले भक्तिभावाने अर्पण करू शकतात, जसे की मोगरा. पूजेदरम्यान भगवान श्री विष्णूंना चंदनाचा टिळा लावावा. चंदनाचा टिळा लावणे विसरू नका. पिवळे चंदन, चंदनाचा सुगंध वातावरण पवित्र करतो, म्हणून पिवळे चंदन लावावे. शक्य असल्यास घरात चंदन, धूप, अगरबत्ती किंवा नैसर्गिक सुगंध यांचा वापर करावा. घरात सुगंधी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले की मनालाही अति प्रसन्नता मिळते आणि पूजा अधिक भावपूर्ण होते. या दिवशी श्रीयंत्राची पूजा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. ज्यांच्या घरी श्रीयंत्र आहे त्यांनी ते स्वच्छ करून त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावून माता महालक्ष्मीचे स्मरण करावे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करावे. तुळशीपत्राशिवाय विष्णूपूजा अपूर्ण मानली जाते. श्रद्धेने एकच तुळशीपत्र अर्पण केले तरी भगवान प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. तुळशीपत्रांचा हार सुद्धा अर्पण करू शकता. नैवेद्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकणे विसरू नये. कमला एकादशीच्या दिवशी तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा. सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते असे मानले जाते. शक्य असल्यास देवघरात मुख्य दरवाजाजवळ आणि तुळशी वृंदावनाजवळ दिवे लावावेत.
मित्रांनो, या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगितले जाते. पिंपळाला पाणी अर्पण करणे, हळद कुंकू वाहणे आणि तुपाचा दिवा लावावा. भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण करावे. 11-21 प्रदक्षिणा घालाव्यात. श्रद्धेने केलेली प्रदक्षिणा मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा देते असे मानले जाते. तसेच केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करावी. केळीचे झाड भगवान विष्णूंना प्रिय मानले जाते. केळीच्या झाडाला पाणी अर्पण करून घरातील सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि केळीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. मनोभावे पूजा केल्यास या दिवशी शक्य तितका वेळ भगवान विष्णूंच्या नामस्मरणात घालवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विष्णवे नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा श्री सूक्तम, लक्ष्मी अष्टोत्तरनाम, महालक्ष्मी अष्टकम, गजेंद्र मोक्ष यांचे वाचन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. मित्रांनो, काही लोकांना वेळ नसतो, पण भगवंतांचा वेळेपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. म्हणून दिवसभर काम करत असतानाही मनात भगवंताचे नामस्मरण करत राहावे. भक्तिभावाने घेतलेले भगवंताचे नाम कधीही वाया जात नाही. या दिवशी अन्नदान, जलदान, कोणाला पाणी, फळदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान अवश्य करावे. दानामुळे मनातील अहंकार कमी होतो आणि पुण्य मिळतं असे धर्मग्रंथात सांगितले आहे. ज्यांच्या घरात पैशाची अडचण आहे, कर्जाचा भार वाढला आहे किंवा व्यवसायामध्ये अडथळे येत आहेत, त्यांनी माता महालक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावून मनापासून प्रार्थना करावी. मात्र फक्त उपाय करून चालत नाही, त्यासोबत प्रामाणिक कष्ट करणे, योग्य प्रयत्न करणे, मेहनत करणे आणि चांगले कर्म करणे, कार्य करणे देखील आवश्यक आहे. भगवंत नेहमी कष्ट करणाऱ्यांवरच कृपा करतात. कोणाही सोबत वाईट बोलू नये किंवा वाईट अपेक्षा ठेवू नये. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा एकदा दिवे लावावे. भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीची आरती करावी. संपूर्ण कुटुंबाने मिळून नामस्मरण करावे. घरात भक्ती, प्रेम आणि आनंदाचे वातावरण निर्माण करावे. कमला एकादशीचा खरा अर्थ फक्त उपवास करणे नाही, तर मन शुद्ध करणे, चांगले विचार ठेवणे, वाईट सवयी सोडणे किंवा कोणालाही मदत करणे, भगवंताशी नाते दृढ करणे हा आहे. अधिक मासातील ही पवित्र कमला एकादशी आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि सत्कर्म यांची आठवण करून देते. या दिवशी छोटीशी केलेली सेवा, एक दिवा, एक तुळशीपत्र, एक मंत्राचा जप किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला केलेली मदत देखील भगवंतापर्यंत नक्की पोचते. म्हणून या कमला एकादशीला शक्य तितके नामस्मरण करावे. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करावे. दिवे लावा, दान करा, श्रीयंत्राची पूजा करा, तुळशी, पिंपळ आणि केळीच्या झाडाची पूजा करा आणि आपल्या जीवनातील सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मकता येण्यासाठी मनापासून प्रार्थना करा. भगवद्गीतेतील एखादा तरी अध्याय या दिवशी वाचण्याचा प्रयत्न करावा. कमला एकादशीच्या दिवशी सकाळची पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती अवश्य करा. आरतीनंतर संपूर्ण घरामध्ये कपूर फिरवावा. कपुराचा सुगंध आणि त्याचा पवित्र धूर घरातील वातावरण शुद्ध करतो अशी श्रद्धा आहे. देवघर, मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि घरातील प्रत्येक खोलीत कपूर फिरवून भगवंताचे नामस्मरण करावे. या दिवशी भगवान श्री विष्णूंना पिवळ्या फुलांची फुले अर्पण करणे विसरू नये. फुले अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. अवश्यता केळी अर्पण करावीत. केळीचे फळ भगवान विष्णूंना प्रिय मानले जाते. नैवेद्य दाखवल्यानंतर ती फळे गरजू व्यक्तींना दान करणे अधिक पुण्याचे मानले जाते. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी दानासाठी ठेवलेली केळी दान करा, पण स्वतः खाऊ नये. शक्य असल्यास ती गरजू, गरीब, वृद्ध किंवा मंदिरात दान करावीत. दानामध्येच या दिवसाचे खरे पुण्य दडलेले आहे. एकादशीच्या दिवशी वापरण्यासाठी
तुळशीपत्र आदल्या दिवशीच म्हणजे आजच तोडून ठेवावेत. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे पूजेसाठी लागणारी तुळशी आधीच तयार ठेवावी. वाटल्यास तुळशीचे रोपटे एखादी या दिवशी लावावे. या दिवशी घर विशेष स्वच्छ ठेवावे. घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ असावा. मुख्य दरवाजाच्या उंबरठा स्वच्छ धुवून त्यावर हळदीचे लेपन करावे. हळद ही मंगल आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. उंबरठ्यावर हळद लावल्याने सकारात्मकतेचे स्वागत होते अशी श्रद्धा आहे. हळद म्हणजे गुरु आला म्हणून घर पुसताना पाण्यामध्ये हळद किंवा चंदन टाकावे. चंदनाचा सुगंध संपूर्ण घरात प्रसन्नता निर्माण करतो. शक्य असल्यास स्वतःच्या कपाळावर देखील चंदनाचा टिळा लावावा. चंदन मनाला शांती देणारे आणि सात्विकता वाढवणारे मानले जाते. कमला एकादशीच्या दिवशी विशेष दीपदान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. आज शक्य असल्यास 32 दिवे लावावेत. देवघरात या दिवशी शक्य असल्यास 32 दिवे लावावेत. देवघरात तुळशी जवळ, वृंदावनाजवळ, मुख्य दरवाजाजवळ आणि घरातील पवित्र ठिकाणी हे दिवे लावू शकता. प्रत्येक दिव्यासोबत भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करावे. संध्याकाळी 32 दिव्यांचा प्रकाश घरभर पसरला की भक्तीचे आणि मंगलतेचे वातावरण निर्माण होते. त्यानंतर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी. मनापासून प्रार्थना करावी की आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि सदैव लक्ष्मीचा वास राहो. लक्षात ठेवा, केवळ पूजा करूनच सर्व काही होत नाही. त्यासोबत कष्ट करणे, चांगले विचार, सत्कर्म, दया, सेवा आणि इतरांना मदत करण्याची भावना देखील आवश्यक आहे. भक्ती आणि कर्म यांचा सुंदर संगम झाला की भगवंताची कृपा अधिक प्राप्त होते असे संतांनी सांगितले आहे, आपल्या धर्मामध्ये सांगितले आहे. या वर्षीची कमला एकादशी आणि गुरुवार यांचा अतिशय सुंदर योग आला आहे. एका बाजूला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवण्याची संधी आहे, तर दुसऱ्या बाजूला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. आपल्या जो कोणते गुरु आपण मानतो त्या गुरूंची सेवा सुद्धा या दिवशी करावी. म्हणून आजच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करा, नामस्मरण करा, दीपदान करा, दान धर्म करा आणि त्यासोबतच पक्ष्यांना, प्राण्यांना खाऊ घाला, गाईला खाऊ घाला. श्री स्वामी समर्थांचा जप देखील अवश्य करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने आणि विश्वासाने जपा. जिथे असाल तिथून स्वामीचे स्मरण करा. स्वामींना भाव महत्वाचा असतो. आजच्या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ या तिन्ही देवी शक्तीचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. घरात भक्तीचे वातावरण ठेवा, प्रेमाने वागा, कोणाचे मन दुखवू नका आणि शक्य तितकी सेवा करा. लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त पूजा करून भागवत नाही, तर त्यासोबत प्राण्यांची सेवा, प्रामाणिक कष्ट, चांगले कर्म, सत्कर्म. नेहमी सांगते की आपले कर्मच चांगले असले तर या सगळ्या सेवासोबत आपले जीवन सकारात्मकतेने घडू लागतात. चला तर मग आजच्या दिवशी कमला एकादशी आणि गुरुवारच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची श्री स्वामी समर्थांच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करूया. भगवान श्री विष्णू, माता महालक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या जीवनात दुःख, चिंता, आर्थिक अडचणी, कर्जा, बोजा आणि संकटे दूर करून सुख, शांती, आरोग्य, भरभराट आणि आनंद प्रदान करो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री महालक्ष्मी नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा आणि आजच्या दिवशी जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. म्हणून महिलांनो, आजचा दिवस वाया जाऊ देऊ नका. शक्य तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपल्या गुरूंची सेवा, लक्ष्मीनारायणाची सेवा आणि घरामध्ये सुख समृद्धी येणारच. या संपूर्ण अधिक महिन्यात काहीही करणं शक्य झाले नसतील, म्हणून हा दिवस वाया घालवू नका. म्हणून 11 जूनला आलेली ही एकादशी, कमला एकादशीच्या दिवशी संपूर्ण महिन्याचे फल मिळतील. म्हणून या दिवशी सेवा कराव्यात आणि कोणत्याही सेवा करा आणि मनाने देवाचे स्मरण करा. देवाच्या जवळ राहा.